श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पूर्व बीएलओ प्रशिक्षणाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवंडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी। पनाखेड येथील मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गात वन जमीन जात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन एक व्यक्ती सरकारी नोकरीची मागणी। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बनते दम्मदीप महाथेरो यांनी संदेश भूमीला दिली सदिच्छा भेट। आता बातमीपत्र विस्ताराने। जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन जिल्हा आणि स्त्री रुग्णालय तसेच भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळे जिल्हा आणि स्त्री रुग्णालय तसेच भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या या उपक्रमातून परिचारिकांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। शिबिरामध्ये 20 ते 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर अजय शिनकर, डॉक्टर गीतांजली सोनवणे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा गोडके, सहाय्यक अधिसेविका शोभा पवार, परिसेविका वंदना मोरे, दीपाली मोरे, अमरजित पवार, कमलेश परदेशी, किशोर अलगीर, ओंकार बनसवाल, प्रीती करात, दीपाली गांगुर्डे, भागवत ठाकरे, सागर बडवर, हेमंत देवरे, सतीश वैद्य, संजय चौधरी, पल्लवी सोनवणे, डॉक्टर विशाखा पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आज आम्ही 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त औचित्य साधून सालाबादाप्रमाणे आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्यासाठी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे, कारण धुळे जिल्ह्यामध्ये रक्ताचा जो तुटवडा आहे तो भरून निघावा व थॅलेसेमियासारख्या आजारासाठी लागणाऱ्या रुग्णांना त्याचा उपयोग व्हावा व अनेक रुग्णांचे त्यामुळे प्राण वाचतील या हेतूने आम्ही रक्तदान शिबिर आज आयोजित केलेले होते। तसेच माझ्या सर्व परिचारिका बंधू भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचं आमचं टार्गेट 30 ते 40 बाटल्यांचं होतं, परंतु आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। अजून त्याचा ओघ वाढतच आहे। तरी मी अजून रक्तदात्यांना विनंती करेल की त्यांनी आजच नाही तर हिरे मेडिकलला जाऊन देखील रक्तदान त्यांनी करावे अशी त्यांना विनंती करते। आणि यासाठी रुग्णांना ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे त्यांना सर्टिफिकेट देखील हिरे मेडिकल महाविद्यालयाकडून देण्यात आलेले असून आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे त्यांना अल्पोपहार आणि शीतपेय देण्यात आलेले आहे। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पूर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण बीएलओ ट्रेनिंगच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पूर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षणाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे सोमवारी आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिरात SIR मधील बीएलओंची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षणार्थी चेतन बिरारी यांनी उपस्थित बीएलओंना मार्गदर्शन केले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, नायब तहसीलदार अशोक भामरे यांच्यासह बूथ लेवल अधिकारी उपस्थित होते। आपण हा प्रशिक्षणाचा घेणार आहोत। सर्वजण आपण SIच्या कामात आपली सर्वांची आपल्या धुळे ग्रामीणची 75% आपलं काम झालेलं आहे। PM प्रोजनी मॅपिंग हे सर्व काम आपलं अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेलं आहे। आता आपल्याला जर एवढं काम करून थोडेच मतदार राहिले परंतु पर्सेंटेज वाढत नाही, माझे 80च राहिले, माझे 100च राहिले पण पर्सेंटेज वाढत नाही। त्याचं कारण म्हणजे आपले मयत, सुट्टेड, जुगार हे जर आपण काढले आणि
वेळोवेळी त्यांचा फॉर्म लगेच 7 नंबर भरला तर आपले नक्कीच पर्सेंटेज वाढणार आहे. हा शेवटचा टप्पा आपण करून पुढच्या प्रशिक्षणाला सुरुवात करतो. जो आपल्याला या कामानंतर इन्युमरेशन फॉर्म, गणन फॉर्म भरायचा आहे, त्या फॉर्म विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला या कामामध्ये घरोघरी एसक्यूएस गणना करण्यासाठी जावायचंय. आपल्याला या कामाला जाताना फॉर्म वाटप करताना असो की फॉर्म स्वीकृतीला जाण्यासाठी आपल्याकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला गणना प्रक्रियेदरम्यान आवश्यक जे असलेले रजिस्टर्स आणि काही इतर आवश्यक स्टेशनरी वस्तूंसह जी SIFची लेबल असलेली एक किट बॅग मिळणार आहे, ती किट बॅग घेऊन ओळखपत्रासह जायचंय. आयोगाने विहित केलेल्या तारखेनुसार प्रत्येक विद्यमान मतदारासाठी विद्यमान मतदारांच्या पूर्वमुद्रित तपशिलांसह प्रतींमध्ये आपल्याला गणन फॉर्म या ठिकाणी घेऊन जायचा आहे. गणन फॉर्म हा कसा असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल. त्याच्यात कोणती माहिती भरायची आहे ते आपण समजून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिंदखेडा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिंदखेडा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी मागील काही दिवसांपासून वारकरी संप्रदायात झालेल्या काही घुसखोरांविरोधात एक मोहीम उघडली होती आणि अशा गोडसे प्रवृत्तीच्या लोकांची पोलखोल देखील ते सातत्याने समाज माध्यमांद्वारे, प्रसार माध्यमांद्वारे करीत होते. याचाच राग जातीयवाद्यांनी धरून त्यांच्यावर नुकताच हल्ला करण्यात आला. हा हल्ला केवळ श्री विकास लवांडे यांच्यावर नसून महाराष्ट्राच्या पुरोगामी तत्वावर झालेला हल्ला आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. या भूमीतील अनेक संत महात्मांनी पुरोगामित्वाचे बीजे रोवून आजच्या महाराष्ट्राला हा विचार रुजवलेला आहे. संतांच्या या विचारावरच हा हल्ला आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. धर्माचे ठेकेदार म्हणून घेणाऱ्या अशा व्यक्तींमुळे सामाजिक वातावरण गढूळ होत असून अशा व्यक्तींपासून सामाजिक धोका निर्माण झालेला आहे. म्हणून हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ज्येष्ठ नेते NC पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, OBC सेलचे जिल्हाध्यक्ष DT पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, देविदास मोरे, यशवंत पाटील, अरुण देसले, LD देसले, दिलीप पाटील, देविदास सनेर, प्रवीण मराठे, आनंदराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते श्री विलास लवांडे यांनी गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसलेले असल्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी यादी प्रसिद्ध केलेली होती आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अशा घुसखोरांनी प्रतिगामी विचार पेरण्याचं काम चालवलेलं आहे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा इतिहास हा फार जुना आहे. शेकडो वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची स्थापनाच मुळात कर्मकांडापासून सर्वसामान्य लोकांना मुक्ती मिळावी याच्याकरता झालेली होती आणि मनोवादी विचार असलेले लोक आता वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करतात आणि लोकांना कर्मकांड करण्यास प्रवृत्त करतात. याला खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य वारकरी बांधवांची हरकत आहे आणि या संदर्भात विलास लवांडे यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आता या विचारांना विरोध करायचा असेल तर
अशा सनातनी लोकांनी विचारांच्या माध्यमातूनच आपलं उत्तर दिलं गेलं पाहिजे. परंतु असं न होता परवाच्या दिवशी विलास लवांडे यांना एकटं गाठून त्यांच्या अंगावर शाई टाकून आणि त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या विचारांना तडा गेलेला आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिंदखेडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच वारकरी बांधव या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आहोत. अशा प्रवृत्तीच्या या लोकांना भंडारे नामक डुप्लिकेट हबपला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार नगराळे साहेब यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. काही दिवसात त्यांनी कार्यवाही पूर्ण करून अशा व्यक्तीला अटक केली तर ठीक, नसल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन शिंदखेडा तालुक्यात छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी भावना आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. ते कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. शिरपूर तालुक्यातील पनाखेड येथील मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गात वन जमिनी जात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी बिरसा आर्मी महाराष्ट्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गात शिरपूर तालुक्यातील पनाखेड येथील वन जमीन जात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा तसेच एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळावी या मागणीसाठी बिरसा आर्मी महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग आमच्या पनाखेड गावातून जात आहे. असे असताना गावाच्या नावाचा साधा उल्लेख देखील रेल्वे प्रकल्पात नाही. प्रकल्पासाठी जमीन मोजणी झाली, जमिनीवर मार्किंग केली गेली, मात्र बाधित शेतकऱ्यांना कोणतीही तोंडीपूर्व सूचना किंवा लेखी नोटीस वगैरे दिलेली नाही. सदर प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीवर आमचा आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सदर जमीन रेल्वे प्रकल्पात गेल्याने आमचा संपूर्ण परिवार उघड्यावर पडेल. म्हणून वन जमीन जात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनोज पावरा, प्रवीण पावरा, अण्णा भिल, नारसिंग पावरा, भावसिंग पावरा, चविन पावरा, रमेश भिल, सीताराम पावरा, गात्र्या पावरा, साहेबराव पावरा आदी उपस्थित होते. पावरा, बिरसा आर्मी शिरपूर तालुका. आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना जे आमचे शिरपूर तालुक्यातील पनाखेड हे जे गाव आहे ते गाव धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्गामध्ये त्या गावातल्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे. परंतु त्या शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना न देता किंवा कोणत्याही प्रकारची नोटीस न देता रेल्वे प्रशासनानं जमिनीची मोजणी करून आणि त्या जमिनीवर मार्किंग देखील केलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना किंवा त्या गावाचा नावाचा देखील रेल्वे प्रशासनाने उल्लेख केलेला नाही. तर आमची शासनाकडे अशी मागणी आहे की जी काही आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन जात आहे त्या जमिनीचा योग्य शासकीय मोबदला आणि त्या प्रत्येक कुटुंबाचा एका व्यक्तीस सरकारी सेवेमध्ये सामावून घेण्यासंदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बनते धम्मदीप महाथेरो यांनी धुळे शहरातील ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेश भूमीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बनते धम्मदीप महाथेरो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेश भूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी भंते डॉक्टर धम्मदीप महाथेरे यांनी संदेश भूमीच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी आनंद शिंदे यांनी भंते डॉक्टर धम्मदीप महाथेरो यांचे स्वागत केले. या प्रसंगी महेंद्र महाले, आनंद शिंदे, ॲडव्होकेट राहुल वाघ, अरविंद आशिष कुमार गजबिये, रिपीट आशिष कुमार गजबिये, नंदा गजबिये, रवींद्र नगराळे, अशोक शिरसाट, राहुल वाघ, आनंद सोनवणे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. सन्मान करून सकाळचे भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या अस्थि कलशांचं पुष्पाने पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही जागा आहे. जिथे जिथे बाबासाहेब केले त्याच्या भूमीवरती आज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रत्येक उपासिका जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या या शहरामध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही संदेश भूमी आहे आणि या ठिकाणी आपल्याला नेहमी वारंवार येता येते, बसता येते आणि चर्चा आपण करत असतो. या ठिकाणी चांगला संकल्प करून
भावी जीवन उज्ज्वल देशाच्या प्रगतीचं जाण्याकरिता आणि भावी जीवनात तुमचे जे काही संकल्प आहेत त्या पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखे परिपूर्ण होत हीच मंगलमयची मंगल कामना या ठिकाणी भगवान बुद्धाच्या पाणी बुद्ध वचनातून आशीर्वाद दाखवणे संदेश जीवनामध्ये व्यक्त करीत आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पूर्व BLO प्रशिक्षणाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी. पनाखेड येथील मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गात वन जमीन जात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन एक व्यक्ती सरकारी नोकरीची मागणी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बनते दम्मदीप महाथेरो यांनी संदेश भूमीला दिली सदिच्छा भेट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.